नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण वर्षभरातील साठवणीतील बटाटा कीस आणि बटाटा वेफर्स बघणार आहोत. खूप छान हे बनवून तयार होतात. हा कीस असा जर बनवून ठेवला ना, तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा उपवासाचा आपण चिवडा बनवून खाऊ शकतो किंवा हे वेफर्ससुद्धा खूप छान तळून तयार झालेले आहेत. अगदी हलके-फुलके आहेत आणि पांढरे शुभ्र छान. विकतच्या वेफरपेक्षा छान पर्याय आहे लहान मुलांकरिता. आदल्यामधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा उपवासासाठी मस्त पर्याय आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. हल्ली उन्हाळ्यामध्ये वाळवणीचे पदार्थ आपण बरेच बनवतो. त्यामुळे वेफर्स म्हटलं की असे मोठमोठ्या आकाराचे बटाटे सहजपणे बाजारात उपलब्ध असतात. तर इथे आता बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि त्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे सर्व बटाट्याची. 3-3.5 किलो बटाट्याचे मी वेफर्स करणार आहे आणि उरलेल्या 2-2.5 किलो बटाट्याचे मी किस करणार आहे. बटाटा साळून घेतल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे स्लायसरच्या मदतीने आपल्याला बटाट्याच्या स्लाईस करून घ्यायच्या आहे, चकल्या पाडून घ्यायच्या आहे. तर अगदी बटाटा दाबून असा प्रेस करत छान याच्या मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत बघा. आधेमध्ये जर कुठेतरी अडथळा आला किंवा स्टॉप झालं, तर असे याचे तुकडे पडू शकतात. तर एकसारखे मी अशा मस्त चकल्या इथे पाडून घेतलेल्या आहे. जर तुम्हाला गोल गरगरीत वेफर्स आवडत असेल ना, तर बटाटा उभा धरायचा आणि मोठमोठ्या आकाराचे लांबसडक वेफर्स आवडत असेल, तर बटाटा आडवा धरायचा. तर बघा असा उभा बटाटा धरला ना, तर छान गोल-गोल वेफर्स निघतात. तुम्हाला दाखवते मी. आणि वरतून अगदी शेवटीपर्यंत छान प्रेस करत त्याची एक-एक चकली आपल्याला पाडून घ्यायची आहे, म्हणजे तुटत नाही आणि छान गोल आकाराच्या अशा सुबक अशा चकल्या तयार होतात बघा. किती छान मस्त गोल आकार आलाय. सांगितलेली टिप लक्षात ठेवा. गोल वेफर्स करायचे असेल तर बटाटा उभा धरायचा आणि मोठे लांबसडक बनवायचे असतील तर बटाटा आडवा धरायचा. आता ह्या चकल्या सर्व ना किंवा वेफर्स आपल्याला सर्व पाण्यामध्ये टाकून घ्यायचेत म्हणजे काळे पडणार नाही आणि अगदी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे जो काही एक्स्ट्राचा स्टार्च आहे ना, तो निघून जाईल. आणि आता आपण किस तयार करून घेऊया. त्याकरता इथे किसणी घेतलेली आहे मी. छोट्या किंवा मीडियम साईजच्या होलवर बिलकुल बटाटा किसायचा नाही. जितकं जाड होलची किसणी असेल ना, त्यावरच आपण बटाटा किसणार आहोत. तर बटाटा बघा इथे बटाटा मी असं उभा धरला ना, तर अगदी त्याचे छोटे-छोटे तुकड्याचा किस पडलाय. त्याकरता काय करायचं, बटाटा असा आडवा धरायचा आणि आडवाच बटाटा धरून आपल्याला छान लांबसडक असा याचा किस तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे वाळल्यानंतर तो आणखी कमी होतो साईजला. त्यामुळे शक्यतो मोठा बटाटा घ्या किस करण्यासाठी आणि आडवा धरून छान मोठमोठे याचे किस पडतो छान. तर बघा संपूर्ण बटाटे इथे मी किसून घेतलेले आहेत आणि वेफरपेक्षा जो किस असतो ना, त्याला खूप जास्त काळं पाणी निघतं किंवा स्टार्च निघतं. तर शक्यतो संपूर्ण किस मी पिळून आणि मग या पाण्यामध्ये स्वच्छ धुण्यासाठी घेतलेला आहे. तर बघा किती पाणी निघालेलं आहे, किती स्टार्च निघालेलं आहे. एक साधारण 5 ते 6 वेळा हा किस मी स्वच्छ धुवून घेतलाय, म्हणजे याचं संपूर्ण स्टार्च व्यवस्थित निघेल. तर बघा अगदी नितळ पाण्यामध्ये हा किस टाकलाय तरीसुद्धा पाणी छान आहे. आता छान पांढरा शुभ्र किस येण्याकरता किंवा वेफर्स येण्याकरता यामध्ये आपल्याला तुरटीचा छोटासा खडा टाकायचा आहे. एकदा छान फिरून घ्यायचा आणि रात्रभरासाठी आपण आता हा किस आणि वेफर्स ठेवणार आहोत तुरटी टाकून. तर बघा आता रात्र झालेली आहे. सकाळी मी हा किस बघते तर छान भिजून तयार झालेला आहे. वाफवण्यासाठी तयार आहे. त्या अगोदर आपण हा किस जो आहे ना, तो चाळणीवर निथळत ठेवायचा आहे. म्हणजे तुरटीचं जे काही पाणी आहे ना, ते निथळलं जाईल. आता एकीकडे छान हा किस मोकळा शिजेल इतपत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आणि मीठ घालताना प्रमाणात मीठ घालायचं आहे. तर इथे 2.5 चमचे मी मीठ घातलेलं आहे. जर जास्त मीठ झालं तर किस खारट होऊ शकतो आणि कालांतरानंतर त्याला आणखी खारटपणा येतो. त्यामुळे मीठ कमी असेल तर चालेल, पण जास्त घालायचं नाही. झाकण ठेवून छान पाण्याला मोठी उकळ येऊ दिली. त्यानंतरच यामध्ये बटाट्याचा किस घातलाय. आता पुन्हा झाकण ठेवून आपण छान वाफवून घेणार आहोत. एक छान उकळ येऊ लागली, की अधूनमधून छान किस हा हलवत राहायचा किंवा असा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा. म्हणजे एकसारखा तो वाफवला जाईल किंवा शिजला जाईल. अति आपल्याला हा किस जो आहे ना, तो शिजवायचा नाही आहे. अगदी 10 मिनिटामध्ये पटकन हा वाफून तयार होतो. तर बघा झाला आहे की नाही ते कसं ओळखायचं? बोटाने दाबला की पटकन नरम लागतोय, दाबला जातोय. एक साधारण 80% हा किस शिजला गेला पाहिजे आणि कच्चा राहायला नको. खाऊन बघायचा, ताबडतोब आपल्या लक्षात येतं. आणि जो 10-20% आहे राहिलेला, तो छान गरम वाफेवर मस्त वाफवला जातो. तर आता किस इथे आपला वाफून तयार आहे. ह्याच चाळणीवर पुन्हा मी निथळून घेते. गरम आहे खूप.
हलकासा थंड होऊ द्यायचा किंवा यातली वाफ निघू द्यायची आणि मग आपण हा वाळत घालणार आहोत. शक्यतो किस जो आहे ना तो सुती कापडावर वाळत घालायचा नाही, कारण तो कपड्याला चिकटू शकतो. त्यामुळे असं पेपरवर प्लास्टिकच्या आपण हा वाळत टाकणार आहोत. अगदी छान सुटसुटीत वाळत घातलेला आहे. आता वेफर्स करायला घेऊयात. तर बघा, रात्रभरासाठी वेफरसुद्धा छान मोठ्या पातेल्यामध्ये मोकळ्या पाण्यात भिजत ठेवले होते आणि आता पाण्यातनं आपण निथळून घेऊयात किंवा साईडला काढून घेऊयात. जास्त चाळणीवर निथळायची गरज नाही आहे, कारण मोठमोठे वेफर्स आहे. आता सेम प्रोसेस आहे, फास्ट प्रोसेसमध्ये तुम्हाला इथे मी दाखवते. जसं आपण किस शिजवला तसाच इथे आपल्याला वेफरसुद्धा शिजवून घ्यायचे. पातेल्यामध्ये छान पाणी घेतलं, उकळी आली की त्यामध्ये वेफर्स टाकले आणि 3 चमचे यामध्ये मीठ घातले. किसच्या प्रमाणामध्ये वेफर जास्त आहे, त्यामुळे मीठसुद्धा थोडंसं वाढवा टाकले. छान आता बुडवून घेतलं. यावर झाकण ठेवायचं. छान पाण्याला उकळी येऊ द्यायची मोठी आणि उकळ आल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आणि जसं आपण किस शिजवला अगदी तसंच हे सुद्धा आपण शिजवून घेणार आहोत. दोन्ही मात्र एकत्र शिजवू नका, वेगवेगळे शिजवा, कारण वेफर्सची जाडी वेगळी असते आणि किसची जाडी वेगळी असते. आता बघा कितपत शिजले गेलं आहे. बोटाने छान दाबतंय. अति नरम शिजवायचे नाही वेफर्स, नाहीतर ते एकमेकाला चिकटतील. व्यवस्थित वाळतसुद्धा घालता येणार नाही. आता छान निथळून घेतलं चाळणीवर आणि ते सुद्धा मी पसरून छान कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस किस आणि वेफर्स वाळवून घेतले. त्यानंतर तुम्हाला इथे मी तळून दाखवते. बघा काय भारी तळले गेलेत, मस्त फुलताय. तेल जरासं अति तापलं की असे हलकेसे लालसर होऊ शकतात. त्यामुळे मध्यम तापलेल्या आचेवर आणि मध्यम तापलेल्या तेलामध्येच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. विकतच्या चिप्स पेक्षा छान पर्याय आहे आणि किस तुम्ही कधीही घेऊ शकता तळून, त्याचा चिवडा बनवू शकता, तिखट किंवा गोड. तर नक्की रेसिपी करून बघा. कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त रेसिपीबरोबर. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.